नमस्कार मंडळी. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठं विधान केलेलं, ज्याची चर्चा आता संपूर्ण देशभर सुरू आहे. मोदींनी कोविड या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे अनेकांना वाटतं की पुन्हा लॉकडाऊन लागणार का, पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. पंतप्रधान नक्की काय म्हणाले, इराण इस्रायल युद्धामुळे भारतासमोर कोणती संकट उभी ठाकलेली आहेत आणि आपल्याला कोविड सारखी तयारी कशासाठी करावी लागेल, या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे. 23 मार्च 2026 रोजी लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की पश्चिम आशियातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यांनी म्हटले की ज्याप्रमाणे आपण कोविडच्या काळात एकजुटीने संकटाचा सामना केलेला, तशीच एकजूट आताही दाखवण्याची गरज आहे. हा इशारा आरोग्यासाठी नसून आर्थिक आणि सामरिक संकटासाठी आहे. युद्धाचा परिणाम दीर्घकाळ टिकू शकतो, म्हणून देशाला सज्ज राहण्याचे आवाहन केलेले आहे. अफवा पसरवण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे. यामध्ये भारताला काळजी का वाटतो याचं मुख्य कारण म्हणजे तेल आणि गॅस. भारताचा बराचसा तेल पुरवठा हा पश्चिम आशियातून होतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे जगातील सर्वात महत्त्वाचे सागरी मार्ग आहे. युद्धामुळे हा मार्ग विस्कळीत झालेला असून तर भारताचा तेल पुरवठा धोक्यात येईल. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे LPG घरगुती गॅसच्या किमतीत दबाव येत आहे. आखाती देशात 1 कोटीहून अधिक भारतीय राहतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मोदींनी संसदेत मांडलेला आहे. मोदींनी जेव्हा तयारी शब्द वापरला तेव्हा त्याचा रोख खालील गोष्टींकडे होतो. इंधन साठा. भारताकडे सध्या 5.3 दशलक्ष टन पेट्रोल साठा आहे, जो वाढवून 6.5 दशलक्ष टन करण्याचे काम सुरू आहे. सप्लाय चेन. युद्धामुळे वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून लॉजिस्टिकवर लक्ष दिलेले जात आहे. इथेनॉल ब्लेंडिंग. भारताने तेलावरील अवलंबित्व करण्यासाठी इथेनॉलवर भर दिलेला आहे, ज्यामुळे दरवर्षी 4.5 कोटी बॅरल तेलाची बचत आहे. लॉकडाऊनच्या अफवा आणि वास्तव्य. मित्रांनो, पुन्हा लॉकडाऊन लागणार ही चर्चा पूर्णपणे चुकीची आहे. सरकारने कोणत्या निर्बंधांची घोषणा केलेली नाही. हे आर्थिक युद्ध आहे, विषाणूचे नाही. सरकार सप्लाय चेन सुरळीत ठेवण्यासाठी इमर्जन्सी पॉवर्स वापरत आहे, जेणेकरून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये. कोणत्याही सोशल मीडिया मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत सूत्रांची खात्री करा. कारण थोडक्यात सांगायचं तर पंतप्रधान मोदींनी देशाला घाबरवण्यासाठी नाही तर सतर्क राहण्यासाठी कोविडचं उदाहरण दिलेलं आहे. जागतिक मंदी आणि इंधनाचे वाढते दर यांपासून देशाला वाचवण्यासाठी आपली एकजूट ही महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला काय वाटतं, भारताने या युद्धजन्य परिस्थितीत स्वतःला कसं सुरक्षित ठेवावं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नमस्कार मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.